बोर्ड दिसतोय ना मुलांना? हो सर. बोर्डवर जे लिहितोय ते पहिले नोट डाऊन करून घ्या. मग एक एक स्ट्रक्चर आपण स्टडी करू. लेटर डक्ट, prostate gland, Cowper's gland, bulbourethral gland, finally external genitalia. Male copulatory organ. सगळे जॉईन झाले का? पटपट पटपट. आता काल आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल बोललो. दिस मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये टेस्टीज आर प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये काय असतात? टेस्टीज. आणि टेस्टीज कशा आहेत? मेझोडर्मल इन ओरिजिन. ओरिजिन विचारलं गेलेलं एक्झामला, म्हणून इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला आपण काही ग्लँड्स मध्ये, काही सेकंडरी सेक्स ऑर्गन्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. समजून घेण्यासाठी एकदा तुम्हाला या सगळ्या गोष्टी, हे सगळे स्ट्रक्चर तुमच्या बोटांवर असतील. एका झटक्यात एकदा मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केले की एका झटक्यात सगळं समजून जाईल. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला आपण डिवाइड कशात करतोय? प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये, सेकंडरी सेक्स ऑर्गन मध्ये. आणि या ठिकाणी जे फ्लुइड वगैरे तयार केलं जातं त्याच्यामध्ये आपण डिवाइड केलं की कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते फ्लुइड्स तयार होतात. तर या पद्धतीने सगळं पूर्ण ओव्हरऑल आपण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ज्याच्यात आपण पहिल्यांदा सेकंडरी सेक्स ऑर्गन मध्ये ह्या ज्या आहेत, काय म्हणतात त्याला, डक्ट्स जे आहेत, त्या डक्ट्सचे निराळे नाव आहेत. एपिडिडायमिस, वास डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, या तिन्ही प्रकारच्या डक्ट आहेत. त्याच्यानंतर ग्लँड जे असतात, ज्या सिक्रिशन काहीतरी तयार करतात, त्यांच्यामध्ये मेन सिक्रिशन तयार करणारे जे 60%च्या आसपास सिमेन जे असतं त्याच्यात 60% वाटा, 60% कॉन्ट्रीब्युशन सेमिनल वेसिकलचं असतं. 30%च्या आसपास प्रोस्टेट ग्लँडचं असतं आणि काउपर्स ग्लँडचं 5 to 8%च्या आसपास असतात आणि बाकीचे सिक्रिशन्स असतात. अशा पद्धतीने हे सिक्रिशन असतं मेलमध्ये. ड्युरिंग वन इजॅक्युलेशन, एकदा इजॅक्युलेशन झालं, आता मी प्रत्येक टर्म तुम्हाला समजून सांगणार आहे. ड्युरिंग सिंगल इजॅक्युलेशन 2
to 4 ml of semen is given out. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 4 ml च्या आसपास सिमेन बाहेर निघतं. दिस इज मेल कॉप्युलेटरी ऑर्गन, दिस इज एक्सटर्नल जेनाइटली, ज्याला आपण पेनिस असं म्हणतो. जे मुलं आत्ता जॉईन करतायत त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाका, म्हणजे मी पुढची डायग्राम काढतो. जे मुलं आत्ता जॉईन ज्यांनी केलं ना त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, लिहित बसण्याच्या भानगडीत पडू नका. आता हे जे स्ट्रक्चर मी सगळे दाखवले म्हणजे लिहिलेले आहेत बोर्डवर, हे सगळे स्ट्रक्चर्स कसे असतात, काय असतात, त्यांच्या इन डिटेल आपण बघणार आहोत. पुसू का मी हे सगळं? स्क्रीनशॉट ज्यांनी घेतला असेल त्यांनी घेऊन टाका. एक जायचं का पुढे? बोला. जे रिसेंटली जॉईन केलेले ज्या मुलांनी त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाका, पुढे जातोय मी. आता ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये पहिला पार्ट आपण जो सुरू केलेला आहे दॅट इज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये एक 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 स्ट्रक्चर आपल्याला म्हणजे कोणी जर विचारलं तर इझिली आपल्याला ड्रॉ करता आली पाहिजे. बरेचदा मुलांना ते सगळं डायग्राम बघूनच खूप असं वाटतं की एवढं कॉम्प्लेक्स डायग्राम काढायची गरज, ऍज कम्पेअर टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ड्रॉ करायला थोडीशी अवघड आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये वरती हेडिंग देऊ आणि मग डायग्राम काढू. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण एक साइड व्ह्यू दाखवू आणि एक पहिल्यांदी फ्रंट व्ह्यू दाखवू, नंतर साइड व्ह्यू दाखवू. आता याची सुरुवात कशी होते? आता बॉडीमध्ये पहिल्यांदा मी बॉडीमध्ये कशा पद्धतीने असतं ते दाखवतो. छोटीशी डायग्राम काढून तुम्हाला याचं ऍक्च्युअल लोकेशन कशा पद्धतीने असतं ते दाखवतो. हा जो पार्ट आहे या ठिकाणी हा दिस इज इथे जे बोन असते याला आपण म्हणतो सिम्फायसिस प्युबिस. ही बोन याच्या अँटेरियर साइडला या ठिकाणी इथे लोकेशन असतं. या काय ते डोकं फिरलं काय तुझं? आता हे अँटेरियरली या ठिकाणी प्रेझेंट असतं. इथं या ठिकाणी ते हे असेल, स्क्रोटल सॅक असेल. आता याचं बॉडी मधलं लोकेशन आपल्याला माहितीच आहे, फक्त आता याचं ऍक्च्युअल मध्ये लोकेशन मी जे दाखवतोय ते कोणत्या ठिकाणी कसं स्टार्ट होतं ते मी दाखवतो. सगळ्यात वरती असतं बेटा या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर. सगळ्यात वरती असतं युरिनरी ब्लॅडर आणि ह्या युरिनरी ब्लॅडर मध्ये दिस इज युरिनरी ब्लॅडर. या युरिनरी ब्लॅडरचा हा जो पार्ट असतो आपल्याला सगळ्यांना हे सगळं ऑलरेडी शिकवलेलं आहे मी. युरिनरी ब्लॅडरच्या ओपनिंगला काय म्हणतात? कोण सांगतं? युरिनरी ब्लॅडरच्या ओपनिंगला काय म्हटलं जातं? युरेथ्रा. काय म्हणतात बाळांनो? युरेथ्रा. मेल असो की फिमेल असो, फिमेल युरेथ्रा असेल किंवा मेल युरेथ्रा असेल. तर हा सगळ्यात पहिले बघा मी काय काढलं, युरिनरी ब्लॅडर काढलेलं आहे. या युरिनरी ब्लॅडर मध्ये इकडच्या बाजूने एक एंट्री होईल. तुम्ही सांगायचं या स्ट्रक्चरचं नाव काय?
बोला. Ureter. व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? Ureter. व्हेरी गुड. हे पहिल्यांदा काय आहे? असं होतंय का? दिस इज युरेटर. हे युरेटर जे आहे तेव्हा आत अशा पद्धतीने त्याची एंट्री होते. या युरेटरची अशा पद्धतीने आत एंट्री होते. ठीक आहे. आता ही आत एंट्री झाल्यानंतर या युरेटरच्या खाली या ठिकाणी इथे एक टेस्टिस असेल. आपण अशा पद्धतीने काढतोय की ऍज इफ वी हॅव सेपरेटेड, ऍज इफ वी हॅव सेपरेटेड बोथ द टेस्टिस, ऍज इफ वी हॅव सेपरेटेड बोथ द टेस्टिस अशा पद्धतीने आपण काढणार आहोत, कारण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता या टेस्टिस मध्ये बाळांनो हा जो पार्ट असेल हा पार्ट या अशा पद्धतीने इकडच्या पण बाजूला आणि इकडच्या पण बाजूला. Epididymis. दिस इज कॉल्ड एपिडिडायमिस. या एपिडिडायमिसच्या पोस्टिरियर साइड मधून याचं अनेक असे फोल्ड्स होऊन ऍक्च्युअली ही पोस्टिरियर साइड इथूनच अराईव्ह झालेली. आपण जेव्हा साइड व्ह्यू बघू तेव्हा तुम्हाला कळेल ही अशी अशी वरती जाते. दिस इज कॉल्ड वास डिफरन्स. दिस इज कॉल्ड वास डिफरन्स. वास डिफरन्स आहे. एक लूप फॉर्म करते. काय करते बेटा? इथे लूपचं फॉर्मेशन करते आणि ही या ठिकाणी येते. थोडस जवळून घेतो. ही अशी येते. ऍक्च्युअली ही पाठीमागे असते पण आपण समजून घेण्यासाठी अशा पद्धतीने काढतो. सिमिलरली ऑन दिस साइड ऑल्सो. आपल्याला त्याचा रूट माहिती पाहिजे, कुठून काय कशा पद्धतीने आहे. ठीक आहे. आणि आता याने फॉर्म केला लूप आणि ही या ठिकाणी एंटर करेल. ठीक आहे. आता या ठिकाणी एंटर करेल इथे and it will form a structure. तर दुसऱ्या कलरने दाखवतो मी. इकडे पण काढूया असं. आता ही इथे जॉईन होईल. इकून येणारी पण वाज डिफरन्स या ठिकाणी जॉईन होईल आणि इट विल ओपन into a common passage. It will open into a common passage here. Here it is going to open here. आता हा जो पार्ट आहे याच्या खाली एक अंकी ग्लँड असते, which is the biggest gland, one of the biggest gland, and that gland is somewhat look like this. Prostate gland. Prostate. It is single gland आणि या सिंगल ग्लँडच्या खाली एकदम छोटीशी ग्लँड असते. एकदम छोटीशी ग्लँड असते. ती ग्लँड काढून घेऊ बेटा आपण. आणि इथून ह्याच्यामध्ये एक टिश्यू जो आहे तो आतल्या बाजूला असतो. हा इथे
डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. सध्या काहीच काळजी करू नका, फक्त आपण डिटेल वर समजून घेतोय. ओव्हरऑल आय थिंक तुमच्या ध्यानात आलं असेल की इथे याचं लोकेशन बॉडीमध्ये कसं आहे, कशा पद्धतीने दिसतं. जर आपण चेक केलं दिस विल बी लाईक दिस. आता एक 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 स्ट्रक्चर तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ड्रॉ झाला का सगळं मला सांगा. मग आपण एक एक स्ट्रक्चर ड्रॉ करून प्रॉपरली याला समजून घेऊया. कोण जॉईनिंगला तयार आहे आलेलं आहे? शुभम आवारे. नावं द्यायला सुरुवात करतोय. दिस इज स्क्रोटम. दिस पार्ट इज एपिडिडायमिस. एपिडिडायमिस. दिस इज vas deferens. Vas deferens. This is ureter. This structure is urinary bladder. मेल्स मध्ये काय असतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. मेल्स मध्ये युरिनो जेनायटल ट्रॅक्ट एकच असतो. युरिनो जेनायटल ट्रॅक्ट असतो. मेल्स मध्ये काय असतं ही गोष्ट लक्षात ठेवायची. मेल्स हॅव युरिनो जेनायटल ट्रॅक्ट. म्हणजे ज्या रस्त्यातनं स्पर्म जातील त्याच रस्त्यातनं युरिन पण पास होतं. कारण आपण पाहतोय की एक कॉमन पॅसेज आहे. आणि हा जो पार्ट आहे बाळांनो, हा पार्ट हा छोट्याशा डक्टने इथं जॉईन झालेला आहे. बघा हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट छोट्याशा डक्टने इथून जॉईन झालेला आहे याला. ही ऍक्च्युअली दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज सेमिनल वेसिकल किंवा सेमाइनल वेसिकल. दिस इज सेमिनल वेसिकल. आता काय झालं नीट लक्षात घ्या. हा जो म्हणजे इथे टेस्टिस काय प्रोड्यूस करतील बाळांनो? स्पर्म प्रोड्यूस करतील. या स्पर्मचं ट्रॅव्हलिंग इथून सुरू होतं एपिडिडायमिस मधून. एपिडिडायमिस मधून आता मागच्या बाजूला हे पोस्टेरियर साईडला असतं. आपण समोरून बघतोय पण ऍक्च्युअली हा पार्ट थोडासा तुम्हाला दिसतोय. इट इज प्रेझेंट ऍक्च्युअली ऑन पोस्टेरियर साईड ऑफ द टेस्टिस. आणि या ठिकाणाहून इथून असं ट्रॅव्हलिंग करून 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 असं पोस्टेरियर एंड मधून याच्यातनं या ट्रॅव्हल केल्या जाते. दिस पार्ट फ्रॉम वेअर दिस स्पर्म ट्रॅव्हल, दिस पार्ट, दिस डक्ट इज कॉल्ड एज वास डिफरन्स. तिला काय म्हणतात बाळांनो? वास डिफरन्स. आता या वास डिफरन्सचा क्लिनिकल सिग्निफिकन्स काय ते तुम्हाला सांगतो. की जर वास डिफरन्स म्हणजे पुरुषांमध्ये नसबंदीची पुढे जे चॅप्टर आहे ते आपण जेव्हा शिकणार आहोत या चॅप्टरच्या एंडला, तेव्हा तुम्हाला आता इथे ही मला सांगायचं की वास डिफरन्स जर कट केली, समजा इथून कट केली तर तुम्हीच सांगा काय होईल. विचार करून सांगा मला. वास डिफरन्स जर तुम्ही कट केली तर काय होईल? कोण सांगतं? स्पर्मचं पासेज बंद होऊन जाईल. ईमेल पास आउट. बरोबर आहे. हा, स्पर्म्स पुढे जाऊ शकणार नाही. बरोबर आहे ना. वास डिफरन्स जर तुम्ही कट केली आणि तिला लायगेट करून टाकली, तिला शिवून टाकली, हिला जर तुम्ही हिचं तोंड बंद करून टाकलं, हिला शिवून टाकली, इथं शिवून टाकली, हेच करतात. ही जर इथे शिवून टाकली बाळांनो, गाठ मारून दिली आणि इथे शिवून दिली, बंद केली, याला हे दोन्ही एंड बंद केले. नीट लक्षात घ्या. आता जर याला बंद केलं तर काय होईल? इथून जे स्पर्म असतील हे पुढे ट्रॅव्हल करणार नाही.
म्हणजे बाकी सगळं स्ट्रक्चर नॉर्मल असेल, सेक्सुअल फंक्शन पण नॉर्मल असेल, परंतु स्पर्म्सचं इजॅक्युलेशन, स्पर्म्सचा ट्रॅव्हलिंग पुढे होणार नाही. स्पर्म्स बनत पण राहतील, स्पर्म्स बनतील पण पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे या ऑपरेशनला म्हणून काय म्हणतात, वाज डिफरन्स कट करणं, या ऑपरेशनला म्हणतात व्हॅजेक्टॉमी. नो व्हॅजेक्टॉमी. व्हॅजेक्टॉमी जर एखाद्या पुरुषाची झाली असेल तर इट इज फॉर कंट्रोलिंग बर्थ किंवा रिप्रोडक्शन म्हणून. म्हणजे असा पुरुष जो असतो टू फॉर कंट्रोलिंग रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी, म्हणजे असा पुरुष कसा होऊन जातो, स्टराईल होतो. स्टराईल म्हणजे जो संतान उत्पत्तीमध्ये, कारण तो त्याच्याकडनं स्पर्मच कॅरी आउट पुढे केले जाणार नाहीत. आणि म्हणून हे कम्पॅरेटिव्हली ऑपरेशन फिमेल्स पेक्षा हे कम्पॅरेटिव्हली इझी आहे. कारण स्क्रोटम मधून बाहेर निघाली, इथून बाहेर वास डिफरन्स निघालं की वास डिफरन्सला कट केलं आणि इथं लायगेट केलं, गाठ मारून दिली, विषय संपून जातो. आणि हे कम्पॅरेटिव्हली, त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्या ऑपरेशनचं खूप जास्त प्रमोशन करतं. कारण याच्यामुळे काय होतं की पुरुषांना फारसा त्रास होत नाही. 3-4 तासामध्ये हे ऑपरेशन करून घरी जाऊ शकतात, 4 तासात 5 तासात. आणि छोटीशी भूल देऊन आणि याच्यात टाके सुद्धा घालावे लागत नाही. नुसतं पट्टी लावली तर 2 दिवसात ही जखम भरून जाते, विषय संपून जातो. आणि तो पुरुष अवघ्या एका आठवड्यामध्ये जर जड काम करत असेल तरी करू शकतो. आणि दिस सर्जरी इज कॉल्ड एज व्हॅजेक्टॉमी. मग व्हॅजेक्टॉमी कशासाठी असते, इथे व्हॅजेक्टॉमीचा रोल काय आहे, रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी स्टॉप करण्यासाठी. म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कंट्रोलिंग बर्थ रेट. येतंय लक्षात? तर हा याचा क्लिनिकल सिग्निफिकन्स होता. आय थिंक यू गॉट इट. आता याच्याच पॅरलल जेव्हा आपण फिमेल्स मध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला कळेल. आता याला मी पूर्ववत करतो. आता याच्यातनं स्पर्म्सचं ट्रॅव्हलिंग होईल. इथे एक लूपचं फॉर्मेशन झालेलं आहे. इथे एक लूपचा अर्थ होतो वळसा घेऊन. लूपचं फॉर्मेशन झालेलं आहे आणि ह्या लूपने काय कशाला क्रॉस केलेलं आहे, युरेटरला. आणि युरेटरला क्रॉस करून ते जॉईन कशाशी झालेले, जी वास डिफरन्स ही पुढे येते. आणि ह्या इथून जो हा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे इथून हा पार्ट, याला आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. हिला काय म्हणतो बाळांनो आपण, हा जो इथून पुढचा जो पार्ट असेल, जो याला जॉईन झालेला असेल, जो हा झालेला असेल, याला आपण नाव देतो इजॅक्युलेटरी डक्ट. दिस इज कॉल्ड ॲज इजॅक्युलेटरी डक्ट. मागच्या वर्षीच्या सिलेबस मध्ये इजॅक्युलेटरी डक्ट जी होती ती खूप चांगल्या पद्धतीने दाखवली होती. जर जमलं तर माझ्याकडे आता मी बुक असेल दाखवतो तुम्हाला की इजॅक्युलेटरी डक्ट पार्ट कोणता आहे ऍक्च्युअल. कारण त्यांनी अत्यंत मोकळं करून हे बघा, हा जो पार्ट आहे तुम्ही बघताय, बघा जुनं पुस्तक आहे इथं. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आहे बघा, हा ही जी डक्ट आहे बघा, दिस इज सेमिनल वेसिकल. हे सेमिनल वेसिकल याला जॉईन आहे. आणि हे जॉईन करून ही ओपन कशात होते, प्रोस्टेट मध्ये. बघा या ठिकाणी ही हिची जी लांबी ही जवळजवळ 2 सेंटीमीटरच्या आसपास असते. आणि हिला आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. म्हणजे हा जो छोटासा पीस दिसतो बघा, नीट बघा, इथून ते हा, इथून ते हा, हा जो पीस आहे, दिस इज कॉल्ड ॲज इजॅक्युलेटरी डक्ट. याला इजॅक्युलेटरी डक्ट का म्हणतात, इजॅक्युलेशन शब्दाचा अर्थ काय होतो ते सगळं आपण बघणार आहोत. याच्यानंतर पुढची जी ग्लँड येते त्या ग्लँडचं नाव आहे प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड महत्वाचं सिक्रेशन, हिचं नाव प्रोस्टेट कशावरनं पडलेलं ते सांगतो.
प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचं सिक्रेशन असतं याच्यात. प्रोस्टाग्लॅन्डिन म्हणून या ग्लँडचं नाव आहे प्रोस्टेट. आणि प्रोस्टेट ग्लँडच्या खाली एक छोटीशी ग्लँड आहे, ती लुब्रिकेशनचं फंक्शन करते. त्या ग्लँडचं नाव आहे काउपर्स ग्लँड. काउपर्स ग्लँड. आणि ह्याच ग्लँडचं दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. ही जस्ट बिलो कशाच्या असते? प्रोस्टेटच्या. आणि याच्यानंतर मेल कॉप्युलेटरी ऑर्गन असतो. दिस इज कॉल्ड ॲज पेनिस. पेनिस म्हणजे जे टिश्यू असतात ते इरेक्टाईल टिश्यू असतात. हा जो पार्ट आहे, हा जो याला जर इकडे दाखवायचा असेल तर आय कॅन शो लाईक धिस. हा जो पार्ट असतो, हा जो पार्ट असतो बाळांनो, याच्या आत हा थोडासा ब्रॉडर पार्ट असतो इथे, ज्याच्यातनं ऍक्च्युअली युरिन आणि हे पास होतं. दिस पार्ट इज युरेथ्रा. हा ब्रॉडर पार्ट आहे. हा जो पार्ट आहे हा इट इज हायली सेन्सिटिव्ह पार्ट अँड दिस इज कॉल्ड ॲज ग्लान्स. त्याला काय म्हणतात बाळांनो? ग्लान्स पेनिस और ग्लान्स. आणि याच्यावर स्किन असते. बरेचदा काय असते? याच्यावर अशी स्किन असते. याच्यावर अशी स्किन असते. याच्यावर अशी स्किन असते आणि ही स्किन पुढेपर्यंत आलेली असते. हा जो पार्ट असतो ना, तर दी स्किन जी याच्यावर आहे, या स्किनला फोर स्किन म्हणतात किंवा याला म्हणतात प्रेपियूज. या स्किनला दोन नाव आहेत. एक तर तुम्ही हिला काय म्हणू शकता? फोर स्किन किंवा प्रेपियूज. आणि हा जो पार्ट आहे बाळांनो, एकदम लक्ष द्या, हा जो पार्ट आहे, हा जो हायली सेन्सिटिव्ह पार्ट असतो, इथे खूप सारे न्यूरॉन्स असतात आणि दिस पार्ट इज व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह अँड बिंग ए कॉप्युलेटरी ऑर्गन, सेक्सुअल इंटरकोर्स मध्ये हा पार्ट भाग घेत असतो आणि म्हणून याला अतिशय सेन्सिटिव्ह ठेवण्यात आलेला आहे. तर हा जो पार्ट असतो, इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड. खूप हायली सेन्सिटिव्ह असतो आणि खूप रिचली सप्लाइड विथ ब्लड असतो. हा जो पार्ट आहे पुन्हा हा युरेथ्राचा पार्ट. आय थिंक इट इज अब्सोल्युटली क्लिअर. आता मी पुन्हा सगळा एक पूर्ण स्ट्रक्चर जे पूर्ण एकदा रिवाइज करून तुम्हाला सगळं समजून सांगतो. एकदा ही सिस्टीम डोक्यात बसली की मग त्याच्यात डिटेलमध्ये आपल्याला सहज जाता येईल. सर आम्हाला एक्झामिनेशन मध्ये जर का ड्रॉइंग म्हणजे हे विचारलं डायग्राम, तर आम्ही हे काढायचं का 11th मधलं ड्रॉइंग काढायचं, डायग्राम काढायचं? काय म्हणते बेटा? नाही कळलं मला. आय एम नॉट गेटिंग. आम्ही तुझा आवाज एक एक्झामिनेशन ब्रेक. मध्ये जर का ड्रॉइंग डायग्राम विचारला आम्हाला ह्या सिस्टमचा, तर आम्ही कोणतं काढायचं? 11th मध्ये शिकलेलं का हे वाला? हेच काढायचं ना. हे काढलं दोन्ही. हे जर काढलं ना, हे काढलं तर तरी पूर्ण मार्क मिळतात. हे इझी आहे कम्पॅरेटिव्ह काढायला. तर ते जे मी साईड व्ह्यूने दाखवेल ना, ते थोडंसं डिफिकल्ट आहे. इट इज मोर इझियर. येतंय का लक्षात? हे काहीच अडचण नाही बेटा. हे काढायचं. येतंय लक्षात? हेच काढायचं आहे तुम्हाला. येस, बोला. मला बाहेर जायचंय, मग मी लिहू का? मग काहीच प्रॉब्लेम. काहीच प्रॉब्लेम. पेन कधी कधी एवढे त्रास देतात. सर व्हॅसेक्टॉमी केल्यावर तर तिथे स्पर्मचं ॲक्युम्युलेशन होऊन जाईल मध्ये. कशाचं बेटा? स्पर्मचं ते प्रोड्यूस पण हा, होत आहे, मग ते हा. त्यांचं काय होतं? बरोबर आहे. यू आर राईट. यू आर राईट. यू आर अब्सोल्युटली राईट. मी त्याच्यावर येणारच आहे बेटा. बरं का गीता, तू जे म्हणतोय ना, तुझा क्वेश्चन एकदम राईट आहे आणि मी त्याच्यावर येतोय. तर प्रपोर्शन मध्ये नव्हतं दाखवलं, त्यामुळे मी सर येस पूछो.
सेमिनल व्हेसिकलचं फंक्शन, स्पर्मचं नरिशमेंट. सगळं सांगतो. आता पहिले स्ट्रक्चर आपण डोक्यात बसवून घेऊ, फिट करून. आता याच्यातले पार्ट सगळे तुम्हाला पहिले समजून घ्या. स्क्रोटल सॅक मध्ये जनरली कधी कधी मोनो ऑर्किडिझम कंडिशन येते. मोनो ऑर्किडिझमचा अर्थ होतो कधी कधी एकच टेस्टिस काम करते. मोनो ऑर्किडिझम, जेव्हा एकच टेस्टिस डिसेंड झालेली असते, दुसरी टेस्टिस येत नाही किंवा नीट फॉर्म झालेली नसेल तर ती खाली डिसेंड केली जात नाही, एकच टेस्टिस असते, त्या कंडिशनला आपण म्हणतो मोनो ऑर्किडिझम. पण इट डज नॉट अफेक्ट ऑन द फर्टिलिटी ऑफ द मेल. त्या पुरुषाच्या प्रजनन क्षमतेवर काही जास्त फरक पडत नाही, कारण एक टेस्टिस सुद्धा तेवढे स्पर्म प्रोड्यूस करू शकते. एक टेस्टिक्युलर 1 ग्रॅम टेस्टिक्युलर टिश्यू जो आहे, आता जो मी गीतकचा क्वेश्चन आहे तो मी घेतोय. टेस्टिक्युलर टिश्यू 1 ग्रॅम टेस्टिक्युलर, सर्वसाधारण टेस्टिसचं वजन काल आपण पाहिलं होतं 14 ग्रॅमच्या आसपास. तर 1 ग्रॅम टेस्टिक्युलर टिश्यू जो असतो बाळांनो, इट प्रोड्युसेस अबाउट 1000 स्पर्म्स पर सेकंड. तुम्ही अंदाज लावू शकता किती जबरदस्त प्रोडक्शन होतं. आणि प्रोडक्शन ऑफ स्पर्म starts after maturity. Starts after puberty म्हणूया. Puberty is right word. तोपर्यंत हे इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असते. टेस्टिस ज्या असतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोनच्या कंट्रोलमध्ये ही पूर्ण सिस्टीम आहे. गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन कोणता हॉर्मोन तयार करेल, काल मी एक फ्लो चार्ट सांगितला होता. गोनॅडोट्रॉपिक GnRH कशावर ऍक्ट करेल, बोला पटपट बोलत राहा, तुम्हाला सगळं आता माहिती आहे. GnRH कशावर काम करेल, अँटेरियर पिट्युटरी काय तयार करेल, FSH आणि LH. बरोबर, बेसोफिलिक सेल त्याच्यामधल्या FSH बनवतील आणि LH बनवतील, FSH बनवतील आणि LH बनवतील. आणि त्याच्यानंतर पुढे काय होईल, त्यांची ऍक्शन कशावर होईल, टेस्टिस वर होईल. टेस्टिस मधल्या सेल्स काय प्रोड्यूस करतील, टेस्टोस्टिरॉन. आणि टेस्टोस्टिरॉनच्या प्रोडक्शन मुळे काय होईल, स्पर्मचं प्रोडक्शन. येतं लक्षात. म्हणजे या पद्धतीने सगळं रेग्युलेट केलं जातं. दिस इज द रेग्युलेटरी मेकॅनिझम. आता हे आपल्याला माहिती आहे. आता नीट लक्ष द्या की हा जो पार्ट आहे, या पार्ट मध्ये स्पर्मचं प्रोडक्शन केलं जाईल, इथे मॅच्युरेशन केलं जाईल आणि ग्रॅज्युअली स्पर्म्स हळूहळू वरती पाठवले जातील. स्पर्मच्या प्रोडक्शनचा वेग लक्षात ठेवण्याची बिलकुल गरज नाही, हे कुठेच एक्झाम मध्ये विचारले जाणार नाही. तर तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतो. याच्यापेक्षा खूप जास्त पुढे डिटेल शिकायचं. आता इथून जे स्पर्म्स प्रोड्यूस केले जातील, इथून कॅरी फॉरवर्ड केले जातील. ते कॅरी फॉरवर्ड केले जाताना आता हा जो पार्ट आहे, इथून खालचा जो पार्ट आहे, म्हणून मी तुम्हाला असं वाटलं की सरांनी का डायग्राम दाखवली की येस सर पूर्ण ब्लर दिसतंय. हो ब्लर सर हो सर, खूप ब्लर आहे खरंच. आलं बघा, क्लिअर आहे सर. क्लिअर झालं बघा. आता हा जो पार्ट मी काढला होता, या पार्ट मध्ये मी दाखवण्याचा हेतूच हा होता माझा की इथून खाली तुमचे जेनेटल ऑर्गन्स आहेत. इथून खाली हा पार्ट असेल, इथून खालचा हा पार्ट असेल, हा पार्ट असेल, हा पार्ट असेल, हा पार्ट. पण इथून वरचा जो पार्ट, इथून अशा पद्धतीने बाळांना, की बघा मी आता इथून काय दाखवतोय तुम्हीच ओळखून सांगायचं आहे. ते तिथलं स्ट्रक्चर बघून हे तुम्ही ओळखायचं की मी काय काढतोय. इथून अशा पद्धतीने ही ट्यूब अशी एंटर. बोला काय काढलं मी आता, लोकेशन, ऍक्च्युअल बॉडी मध्ये लोकेशन कसं काय काढतोय मी, हे काय काढलं मी, वास डिफरन्स. येतंय लक्षात.
काय काढलं मी? वास डिफरन्स. आता ही वास डिफरन्स आहे. इथे तुमचं काय आहे? युरिनरी ब्लॅडर, बरोबर? इथे काय आहे? युरिनरी ब्लॅडर. या युरिनरी ब्लॅडरच्या इथून असं असं टर्न होईल नाही, म्हणजे इथून वरचा जो पार्ट आहे बेटा, इथून वरचा जो पार्ट आहे सगळं कसं आहे? इंट्रा अब्डॉमिनल आहे. कसं आहे बाळांनो? इंट्रा अब्डॉमिनल. म्हणजे एक स्क्रोटल सॅकचा पार्ट जर सोडला तर बाकी सगळं कसं आहे? इंट्रा अब्डॉमिनल आहे. इंट्रा अब्डॉमिनल आणि कशा पद्धतीने गेलंय ते तुम्हाला दाखवलं. आता आय थिंक यू गॉट इट. आता इथून जेव्हा हे टर्न करेल तर टर्न केल्यानंतर याला दुसरे सिक्रिशन, इथे सेमिनल व्हेसिकल नावाचे ग्लँड्युलर सेल्स, ज्याचं फंक्शन आहे सिमेन तयार करणं. काय तयार केलं जातं? सिमेन, किंवा याला तुम्ही सेमिनल फ्लुइड म्हणता. काय म्हणतात त्याला? सेमिनल फ्लुइड. याला काय म्हणतात? काय सिक्रीट करेल आहे? सेमिनल फ्लुइड. या सेमिनल फ्लुइड मध्ये काय असतं बाळांनो? फ्रुक्टोज सगळ्यात जास्त प्रमाणात. काय असतं? फ्रुक्टोज. हे जे फ्रुक्टोज असतं याचं अमाऊंट बऱ्याच जास्त प्रमाणात असतं आणि टोटल सिमेन जे बाहेर टाकलं जातं. आता दोन गोष्टी तुम्हाला, दोन वर्ड कदाचित कन्फ्यूज करत असतील ज्या मुलांना मुलींना, ज्यांनी हे चॅप्टर वाचलं असेल तरी सुद्धा बरेचदा लक्षात येत नाही. लक्षात हे ठेवायचं आहे की मेलला जेव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करतो मेल, किंवा त्याच्या डोक्यात ते थॉट्स येतात, इट इज अंडर कंट्रोल ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर जेव्हा सेक्शुअल अराउजल होतो, म्हणजे ज्या वेळेला मेल सेक्शुअल ऍक्टिव्हिटीसाठी तयार होतो, सेक्शुअल ऍक्टिव्हिटी केल्यानंतर एका चरम अवस्थेपर्यंत, टीप पर्यंत जातो. त्याला त्या वर्डला ऑर्गॅझम असा वर्ड यूज केला जातो. ऑर्गॅझम म्हणजे इट इज द रीच ऑफ, हायेस्ट रीच ऑफ द सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. त्यावेळेला त्याच्या ह्या जेनायटल ऑर्गन मधून एक लिक्विड, एक फ्लुइड बाहेर टाकलं जातं. दॅट फ्लुइड इज कॉल्ड ॲज सीमेन. आणि त्या सीमेनमध्ये स्पर्म्स असतात. त्या सीमेनमध्ये काय असतात? स्पर्म्स असतात. म्हणजे स्पर्म स्वतः तर काही मोटाईल नाहीये, स्वतः चालत जाऊ शकत नाही. मग त्या स्पर्म्सला वाहून नेण्यासाठी जे फ्लुइड काम करतं, दॅट फ्लुइड इज कॉल्ड ॲज सेमिनल. येतंय का लक्षात? या स्पर्म्सला इथून जर कॅरी फॉरवर्ड करायचं असेल तर काही सिक्रिशन्स याच्या आतून येतील, काही सिक्रिशन्स एपिडिडायमिस मधून येतील. या एपिडिडायमिस मधून जे सिक्रिशन्स तयार होतील त्या सिक्रिशन्सने इथून पूर्ण इथपर्यंत ट्रॅव्हल करून आणलं जाईल. त्याच्यानंतर ऍडिशनल सिक्रिशन्स टाकले जातील. इथपर्यंतच याने असं समजा ह्या स्पर्म्सनी डबा बांधलेला आहे. काही स्वतः जेवले, त्याच्यानंतर काही डबा बांधला, तो डबा इथपर्यंत पुरला. त्यांनी जे जेवण घेतलं होतं ते कुठपर्यंत पुरलं? इथपर्यंत. म्हणजे इथून त्या इथल्या एनर्जीवर, त्यांच्याकडच्या असलेल्या एनर्जीवर इथपर्यंत पोहोचले. आता त्यांना ऍडिशनल एनर्जीची गरज पडेल, कारण त्यांना मोटाईल राहायचंय, त्यांना मुवमेंट करायची. मग दॅट ऍडिशनल एनर्जी विल बी प्रोव्हाइडेड बाय दीज सेमायनल व्हेसिकल्स. या सेमायनल व्हेसिकल जे फ्लुइड तयार करतील त्याच्यामध्ये असतो फ्रुक्टोज. आणि त्या फ्रुक्टोज मध्ये पूर्ण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये फक्त एकच जागा, एकच व्हेसिकल किंवा एकच ग्लँड्युलर पार्ट असा आहे की जो फ्रुक्टोज तयार करतो. त्यामुळे या ठिकाणी एक मी थोडस बियॉन्ड जाऊन समजून सांगतो. ज्या वेळेला सेक्शुअल असॉल्ट केला जातो, ज्या वेळेला, ज्याला आपण याच्यामध्ये मेडिकली त्याला सेक्शुअल असॉल्ट असं म्हणतात आणि नॉर्मल कॉमन लँग्वेज त्याला रेप म्हणतात. तर रेप झाला किंवा नाही, किंवा रेपचा अटेम्प्ट केला गेला आहे का नाही, याच्यासाठी काय केलं जातं? फॉरेन्सिक एक्सपर्ट जे असतात त्या फिमेलचा जो ज्या ठिकाणी मेलने जो अशी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तिथून फ्रुक्टोज जर त्यांना मिळालं त्या सिमेन अनालिसिस मध्ये, किंवा तिथे जो काही डाग वगैरे मिळेल त्या ठिकाणी जर त्यांना फ्रुक्टोज मिळालं तर इझिली त्याच्यातनं कळून जातं की सेक्शुअल असॉल्टचा प्रकार आहे, रेप करण्याचा प्रयत्न केला गेलेला. म्हणजे पूर्ण ह्युमन बॉडीमध्ये, मेलच्या बॉडीमध्ये फक्त एकमेव हा पार्ट आहे
की ज्याच्यातनं फ्रुक्टोज सिक्रीट केलं जातं आणि हे फ्रुक्टोज आलं याचा अर्थ मग त्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज बाकीच्या ठिकाणी आहे की नाही, फक्त एवढा एक पुरावा पुरेसा असतो की त्या मेलचं लाईफ बर्बाद होऊ शकतं. फ्रुक्टोज हे जे फ्रुक्टोज असतं बॉडीमध्ये तयार झालेलं, या फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर वेगळं असताना दॅट कॅन बी इझिली आयडेंटिफाईड बाय फॉरेन्सिक एक्सपर्ट. तर हा याला महत्वाचा रोल आहे. आता याच्यामध्ये फ्रुक्टोज का तयार केलं जातं? कारण स्पर्मचं जेव्हा आपण स्ट्रक्चर शिकू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तिथे असतात मायटोकॉन्ड्रिया. त्या मायटोकॉन्ड्रियाला सतत एनर्जी प्रोड्यूस करावी लागते जेणेकरून स्पर्मची टेल जी असते ती मुवमेंट करू शकेल. तर त्यासाठी या स्पर्म्सला मोटाईल ठेवण्यासाठी या ठिकाणी फ्रुक्टोजचं प्रोडक्शन केलं गेलं आहे. आणि याच्यामध्ये बाकीचे पण बरेचसे आपण सगळे इन डिटेल शिकणार आहोत. बाकीचे पण केमिकल्स असतात. ते सगळे केमिकल्स घेऊन इथून एका वेळेला, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बोललो होतो की युरोजेनायटल ट्रॅक्ट आहे. युरिनोजेनायटल म्हणतात किंवा युरोजेनायटल ट्रॅक्ट पण म्हणू शकतात. आता युरोजेनायटल ट्रॅक्ट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, एका वेळेला एकच फ्लुइड बाहेर जाऊ शकतो. आयदर सीमेन कॅन पास थ्रू इट ऑर युरिन कॅन पास थ्रू इट. म्हणजे ज्या वेळेला सीमेन येईल त्यावेळेला युरिन येणार नाही, ज्या वेळेला युरिन येईल त्यावेळेला सीमेन येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता हे इथपर्यंत आलं. लेट्स से की सेक्शुअल ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि सेक्शुअल ऍक्टिव्हिटी नंतर इथून स्पर्म्स या ठिकाणी सेमिनल वेसिकल मधलं फ्लुइड जे जवळजवळ 60%, समजा जर 4 ml असेल, नीट लक्षात, मी कॅल्क्युलेशन करून सांगतो, 60%चा अर्थ काय ते तुम्हाला सांगतो. समजा जर एका सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मधून 4 ml सिमेन या पेनिस मधून बाहेर टाकलं गेलं, या पार्ट मधून बाहेर टाकलं गेलं, तर त्याच्यातला 60%चा अर्थ झाला 2.4 mlच्या आसपास एकटं सेमिनल वेसिकलने टाकलेलं फ्लुइड असतं. म्हणजे तुम्ही अंदाज लावा की 1.6 ml मध्ये सगळ्या ग्लँडचं सिक्रिशन आणि 2.4 mlच्या आसपास एकटं सिक्रिशन कशाचं असतं? या सेमिनल वेसिकलचं. सो सेमिनल वेसिकल इज व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर अँड इट कॉन्ट्रीब्यूट 60% ऑफ द सिमेन. आणि याच्यानंतर इथे कॅरी फॉरवर्ड केलं जातं. त्याच्यानंतर इथून थीन अशा मायक्रोस्कोपिक वेसल्स असतात आणि याच्यामधनं हे प्रोस्टॅटिक फ्लुइड छोटे छोटे ग्लँड्स मिळून एक ग्लँड बनलेली आहे आणि दॅट इज प्रोस्टेट ग्लँड. आणि ह्या ग्लँड मधलं सिक्रिशन पण याच्यात ऍड केलं जातं. त्याच्यानंतर पुढे हा पार्ट लुब्रिकेट करण्यासाठी, हा पूर्ण पॅसेज लुब्रिकेट करण्यासाठी याच्यामध्ये काही असे हे असतात की युरिन, जनरली आपलं युरिन जे असतं बाळांना हे ऍसिडिक असतं. हे युरिनची ऍसिडिटी कमी करण्यासाठी सुद्धा याच्याकडे असे काही केमिकल्स किंवा असे काही गोष्टी तयार केलेल्या, एन्झाईम्स तयार केले जातात की जेणेकरून हा पॅसेज जो राहील तो बेसिक राहील किंवा ऍसिडिक राहणार नाही. कारण खूप ऍसिडिक जर राहिला तर फिमेल स्पर्म सर्वाइव्ह नाही करू शकत. म्हणून यांचं 2 काम केले जातात की ह्या सिमेन मध्ये असे घटक टाकले जातात, असे केमिकल्स टाकले जातात की ज्याच्यामुळे स्पर्म नॉर्मल त्यांची मोटिलिटी टिकून राहील आणि ते मरणार नाहीत, व्हायबल राहतील. दुसरी गोष्ट, ही जी ग्लँड आहे, ज्या ग्लँडला आपण नाव दिलंय काउपर्स ग्लँड, जिला आणखी नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड, ही काय करते? ही लुब्रिकेटिव्ह फ्लुइड तयार करते जेणेकरून इंटरकोर्स करताना तो जो पार्ट असतो फिमेलचा सेक्सुअल पार्ट जो असतो त्या ठिकाणी हायली ऍसिडिक असते. आता फिमेलचा जो जेनायटल पार्ट असतो तो हायली ऍसिडिक का असतो ते आपण पुढे गेल्यावर शिकणार आहोत. तर त्याला लुब्रिकेशन, ह्या आतल्या पार्टला लुब्रिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम काउपर्स ग्लँड करते. तर आणि याच्यानंतर ते सिमेन सेक्सुअल ऍक्टिव्हिटीच्या एंडला, ज्याला आपण ऑर्गॅझम असा वर्ड यूज केला होता, त्यावेळेला याच्यातनं रिलीज केलं. तर दिस वॉज ऑल अबाउट. आता एक एक जर आपल्याला स्ट्रक्चर समजून घ्यायचं असेल तर स्पर्म्स निघतील, एपिडिडायमिस मध्ये येतील, एपिडिडायमिस मधून वास डिफरन्स मध्ये येतील, वास डिफरन्स मधून त्या लूप पास करून पुढे कशात येतील? छोट्याशा या ठिकाणी जी डक्ट आहे त्या डक्टला, आता जेव्हा जिथून ज्या भागातनं सेमिनल वेसिकल आणि वास डिफरन्स एकमेकांना जॉईन करून एक छोटीशी डक्ट तयार करतात, दॅट डक्ट इज कॉल्ड ॲज इजॅक्युलेटरी डक्ट. आणि त्या इजॅक्युलेटरी डक्ट नंतर तो पुढे कशात टाकलं जाईल? पूर्ण हे सिमेन किंवा सेमिनल फ्लुइड युरेथ्रामध्ये, आणि युरेथ्रामधून बाहेर येईल. तर दिस इज द रूट
आय थिंक इट इज अब्सोल्युटली क्लिअर टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना हे समजलं का? प्रत्येक पार्ट समजला का? हो सर. येस सर. येस सर. हो सर. सर आता मला एक गोष्ट सांगा की ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी क्वेश्चन विचारा. ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल त्यांनी क्वेश्चन विचारू शकता. विचारा. ह्युमन्स मध्ये सर्व्हायव्हल चान्सेस वर काही डेंजर नाहीये, तर मग एवढे स्पर्म्स का प्रोड्यूस होत आहे? गुड क्वेश्चन. म्हणजे एवढे तुझं थोडक्यात म्हणणं असं आहे की एवढे स्पर्म्स का प्रोड्यूस केले जातात, बरोबर आहे ना? कारण एम्ब्रिओ पण मॅक्सिमम 3-4 असतील बनतात. म्हणजे नाही कळलं मला तुझं 3-4 एम्ब्रिओचा अर्थ नाही कळला मला. एवढे स्पर्म्स का प्रोड्यूस होत आहे सिम्पली? आता एवढे प्रोड्यूस होण्याचं कारण असं आहे, एका सिंगल सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मध्ये 400 मिलियन स्पर्म्स येत असतात. 400 मिलियन स्पर्म्स 4 ml. म्हणजे तुम्ही सिंपल हिशोब लावायचा असेल तर 1 ml इज इक्वल टू 1 मिलियन. चुकीचं सांगतोय मी. 1 ml इज इक्वल टू 100 मिलियन. या प्रपोर्शनने स्पर्म्सचं प्रोडक्शन केलं. 400 मिलियन स्पर्म्स एका सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मध्ये किंवा एकदा इजॅक्युलेशन शब्दाचा अर्थ बाहेर टाकणे असा अर्थ. इजॅक्युलेशन, वर्ड इजॅक्युलेशन मीन्स टू गिव्ह आउट. तर एका सिंगल इजॅक्युलेशन मध्ये 4 ml सिमेन बाहेर, कमीत कमी 2 ml, जास्तीत जास्त 4 ml स्पर्म बाहेर पडत, फ्लुइड बाहेर पडतं, सेमिनल फ्लुइड बाहेर पडतं. 1 ml सेमिनल फ्लुइड मध्ये 100 मिलियनच्या आसपास स्पर्म्स असतात. आता एवढे स्पर्मचं प्रोडक्शन का होतं? त्याचं कारण असं आहे की फिमेल जेनायटल ट्रॅक्ट हा हायली ऍसिडिक असतो बाळा. हायली ऍसिडिक असतो आणि इतका ऍसिडिक असतो आणि स्पर्म्सला खूप मोठं अंतर ट्रॅव्हल करायचं असतं. आता मी याला पुसतोय, तुम्ही समजून घ्या, कारण आता मला याच्या गीतच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला तो ड्रॉ करणंच भाग आहे, त्याच्याशिवाय समजणार नाही. आता हा जो पार्ट आहे तुम्हीच लक्षात ठेवा, तुम्हीच मला उत्तर द्या. दिस इज युटेरस. या ठिकाणी सर्व्हिक्स असतं. डिटेलला जेव्हा आपण शिकू तेव्हा तुम्हाला मी डिटेल शिकवणारच आहे. आणि हा जो पार्ट असतो दिस इज वजायना. आणि हा जो वजायनल पॅसेज असतो याला फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणतात. आता याच्यात ना नीट लक्ष द्या, हा जो पार्ट आहे या पार्ट मधनं इकडे काढतो, इकडे कमी पडेल जागा, इकडे काढतो. हा जो पार्ट आहे इथे फिंबरी असतात आणि इथे असते ओव्हरी. या ओव्हरीतनं प्रत्येक महिन्याला एक, आयदर फ्रॉम दिस साइड ऑर फ्रॉम दिस साइड, एक एग रिलीज केलं जातं. हे एग रिलीज केलं गेलं की या ठिकाणी लिटरली बोट फिरतात तसे हे फिंबरीचे एंड फिरतात आणि हे याला ह्या एगला गोळा करून इथे आणून ठेवतात. आता नीट लक्ष द्या, सेक्सुअल ऍक्टिव्हिटी इथे झालेली आहे म्हणजे स्पर्मचं डिपॉझिशन इथे होईल. स्पर्मचं डिपॉझिशन किंवा सेमिनल फ्लुइड सेक्शुअल ऍक्टिव्हिटी नंतर सेमिनल फ्लुइड या ठिकाणी पडेल इथे, बरोबर. आता या ठिकाणाहून हा जो पार्ट आहे बघा, नीट लक्ष द्या की हा जो पार्ट आहे हा अतिशय ऍसिडिक असा पार्ट आहे, हायली ऍसिडिक. इट इज हायली ऍसिडिक आहे. पॉइंट नंबर 1 लक्षात ठेवा. जे स्पर्म्स असतात त्याच्यातले बरेचसे स्पर्म्स इमॅच्युअर असतात. म्हणजे जर समजा 1 ml स्पर्म जर तयार झाले असतील, 1 ml फ्लुइड जर इजॅक्युलेट झाला असेल तर त्याच्यामध्ये समजा 100 मिलियन स्पर्म असतील तर त्याच्यात जवळजवळ 60 मिलियनच्या आसपास हे नॉन फर्टिलिटीसाठी योग्य नसतात.
नॉन फर्टायलिंग असतात किंवा असं म्हणू शकता तुम्ही की नॉन मोटाईल असतात, म्हणजे ज्यांची मोटिलिटी तितकी चांगली नसते जेवढी असायला पाहिजे. त्याच्यानंतर इथे बरेचसे किल केले जातात, या पार्टमध्ये बरेचसे किल केले जातात जे खूप स्ट्रॉंग असतात. पुढे गेल्यानंतर आपण शिकणार आहोत की ज्यांचं प्रॉपर सगळ्या पद्धतीने पूर्ण डेव्हलप्ड असतात तेच ह्या पार्ट मधून ट्रॅव्हल करू शकतात. आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट असा असतो झिगझॅग. म्हणजे इथे या ठिकाणाहून यांना ट्रॅव्हल करत 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 इथपर्यंत जायचं. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की किती मोठं डिस्टन्स आहे. तर ह्या जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर प्रोड्यूस केले गेले नसतील आणि तेवढे ऍक्टिव्ह नसतील तर फर्टिलायझेशन होणं शक्यच नाही, कारण फर्टिलायझेशनसाठी किती मोठं अंतर कापायचं तुम्ही अंदाज लावू शकता. हा जो टोटल अंतर आता मी इथं थोडं दाखवताना मोठं दिसतंय तुम्हाला, पण ओव्हरऑल नॉर्मल फिमेल बॉडीमध्ये जरी तुम्ही घेतलं तर हे अंतर जवळजवळ 5 ते 6 सेंटीमीटरचं इथे असतं आणि 5 ते 6 सेंटीमीटरचं इथे असतं. म्हणजे 12 ते 13 सेंटीमीटरचं अंतर त्यांना ट्रॅव्हल करायचं आणि ते आहेत मायक्रोस्कोपिक. म्हणजेच हा संपूर्ण प्रवास करण्यासाठी ह्या कॉम्पिटिशन मध्ये जे तेवढे पॉवरफुल असतील तेच फर्टिलायझेशनच्या स्थानापर्यंत पोहोचू शकतील. म्हणून जर एवढ्या विगरस एवढ्या बिग अमाऊंट मध्ये लार्ज अमाऊंट मध्ये प्रोड्यूस झाले नाही तर तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. ह्याच कारणामुळे ज्या लोकांमध्ये 40 मिलियन 30 आता मला एक्झॅक्ट फिगर नाही आठवत आहे, पण 30 to 40 मिलियन जर स्पर्म प्रोड्यूस होत असतील, 100 मिलियन प्रोड्यूस झाले पाहिजे आणि जर 30 to 40 मिलियन पेक्षा जर कमी प्रोड्यूस होत असेल तर असा माणूस कधीही निसंतान असतो, त्याला कधी मूलबाळ होत नाही. नॉर्मल हजबंड वाईफ रिलेशन ठेवून त्याला कधी मूलबाळ होत नाही. म्हणजे स्पर्मचा काउंट फार मोठा मॅटर करतो. आय थिंक युअर क्वेश्चन इज क्लिअर नाव. यू गॉट युअर क्वेश्चन्स आन्सर. कळलं का? येस. म्हणजे एवढ्या मोठ्या अमाऊंट मध्ये प्रोड्यूस करण्याचं कारण हेच आहे की व्हायबल राहावेत आणि तिथपर्यंत पोहोचू शकाल. पुढे गेल्यावर आणखी चांगलं क्लिअर होईल. सगळ्यांना समजलं असेल आय थिंक. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस केले जातात. जर समजा हे मेल्स मध्ये हे तर बाहेर टाकले जात नाही, समजा अनमॅरिड मेल आहे, तो कुठलीही सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करत नाहीये, तर मग काय होतं? एवढ्या मोठ्या अमाऊंट मध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होतं, मग काय होतं? तर काय केलं जातं, ह्या एपिडिडायमिस मध्ये आणि ह्या पूर्ण पॅसेज मध्ये अनेक फॅगोसायटिक सेल्स असतात. या फॅगोसायटिक सेल्स त्यांना खाऊन टाकतात. म्हणजे प्रोडक्शन नॉर्मल असेल, परंतु एवढं प्रोडक्शन जोपर्यंत तो ऍक्च्युअली रिप्रोडक्शन मध्ये भाग घेत नाही तो मेल, तोपर्यंत यांचं प्रोडक्शन होतं आणि डिजनरेशन होतं, रिअब्सॉर्प्शन होतं, डिजनरेशन होतं आणि फॅगोसायटोसिस होतं. म्हणजे ऑन वन साइड देअर विल बी प्रोडक्शन अँड ऑन अदर साइड देअर विल बी डिस्ट्रक्शन. या दोघांमध्ये बॅलन्स असतो. अदरवाईज इतका इंट्रा टेस्टिक्युलर प्रेशर एवढा वाढून गेला असतं की तिथली प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटीच लॉस झाली. आय थिंक दिस इज अब्सोल्युटली क्लिअर टू ऑल ऑफ यू. आता याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, नाही तर पुढे जाऊया. कम ऑन. कोणाला काही विचारायचं आहे? ऑर क्लिअर? आदित्य कळलं का? आदित्य अंडोरे, आदित्य ऑन कर ना बेटा. जायचं का पुढे? कम ऑन. हो सर. हो सर. हो सर समजलं. जायचं पुढे? ठीक. हो. आता हे ओव्हरऑल आम्हाला स्ट्रक्चर कळलं की कशा पद्धतीने या ठिकाणी याचा रूट कळला. याच्यामध्ये खूप सारे स्ट्रक्चर्स असतात, खूप साऱ्या डिटेल्स मध्ये आपल्याला जायचं आहे. आता आपल्याला समजून घ्यायचं की हे स्ट्रक्चर ऍक्च्युअली फॉर्मेशन कसं होतं, कशा पद्धतीने डेव्हलप केलं जातं आणि त्याच्याशी रिलेटेड कंडिशन्स कशा असतात ते आपण समजून घेणार आहोत. आता
आता ही डायग्रॅम जी आहे ही तुमच्या डोक्यात बसली पाहिजे की कुठून कसा 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 रूट आहे. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही आता जोपर्यंत मी पुढची डायग्रॅम काढतोय तोपर्यंत विचार करून बघा की आपल्याला रूट कळला का, की मी तुम्हाला लिहून देऊ तसं सांगू, तुम्ही म्हणाल तसं, कारण तुम्हाला एक एक गोष्ट पूर्ण क्लिअर होणार आहे बघा. आता काल आपण पाहिलं होतं की टेस्टीज जर तुम्ही बघितल्या तर टेस्टीज कशाच्या आत ठेवलेल्या आहेत, टेस्टीज कशाच्या आत ठेवलेल्या आहेत, स्क्रोटल सॅक मध्ये. टेस्टीज कशाच्या आत ठेवलेल्या आहे, स्क्रोटल सॅक मध्ये. या ठिकाणी जो टिश्यू आहे त्या टिश्यूचं नाव काय सांगितलं, दिस इज फायब्रो मस्क्युलर बँड. फायब्रो मस्क्युलर बँड काय नाव याचं, ग्युबर्नॅक्युलम. या ठिकाणी जी कॅव्हिटी असते या पूर्ण कॅव्हिटीला इकून ह्या बाजूला ही जी कॅव्हिटी आहे ह्या कॅव्हिटीला नाव आहे बेटा व्हजायनल सिलोम. त्याला काय म्हणतात, व्हजायनल सिलोम. सिलोम शब्दाचा अर्थ होतो पोकळ भाग. आणि या व्हजायनल सिलोम मध्ये सगळ्यात क्लोजर म्हणजे सपोज दिस इज टेस्टीज, तर या टेस्टीजला एकदम क्लोजर जर दुसऱ्या कलरने दाखवतो, या टेस्टीजला कम्प्लिटली व्हेरी क्लोज जर काही असेल तर 3 लेयर आहेत. या 3 लेयर मध्ये आता ही टेस्टीज खाली आली कशी, आता प्रश्न येतो, या टेस्टीजला खाली आणलं कधी, 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये, 7 to 8 months, 7 to 8 months of fetal life. फिटस अवस्थेमध्ये 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये या टेस्टीज डिसेंड केल्या जातात, खाली आणल्या जातात. या आणण्यासाठी काही रूट आहे का, या टेस्टीजला खाली आणण्यासाठी काही रूट आहे का, तर ज्या रूटने या खाली आणल्या जातात त्या रूटला म्हणतात इंग्वाइनल कॅनॉल. याला काय म्हणतात बाळांनो, एक कॅनॉल लाईक स्ट्रक्चर. दिस रूट इज कॉल्ड एज इंग्वाइनल कॅनॉल. ही गोष्ट कळली का, म्हणजे या टेस्टीज, इकडची टेस्टीज या रस्त्याने आत आणली जाईल आणि इकडची टेस्टीज या रस्त्याने आत आणली जाईल. दोन्ही आपापल्या रिस्पेक्टिव्ह पाउचेस मध्ये जातील, रिस्पेक्टिव्ह जागेमध्ये जातील. या खाली आणण्याने ज्या रस्त्याने आणल्या जातात, ज्या मार्गाने आणल्या जातात त्या मार्गाचं नाव आहे इंग्वाइनल कॅनॉल. काय म्हणतात त्याला, इंग्वाइनल कॅनॉल. आता ही इंग्वाइनल कॅनॉलला डायरेक्ट करण्याचं काम कोण करतं, ग्युबर्नॅक्युलम. म्हणजे हे जे खाली आणलं जातं, या ज्या टेस्टीज खाली आणल्या जातात त्यांना एक प्रकारचं गाईड करण्याचं काम कोण करत असतं, ग्युबर्नॅक्युलम करतं. कोण करतं, ग्युबर्नॅक्युलम. या ग्युबर्नॅक्युलमच्या डायरेक्शनने या टेस्टीज खाली आणल्या जातात, डिसेंड केल्या जातात. आणि ह्या पूर्णच्या पूर्ण एक फायब्रोमस्क्युलर बँडने या जोडलेल्या असतात, कनेक्टेड असतात नेहमी. म्हणजे वरच्या बाजूला यांना सपोर्ट कशाचा असतो, या टेस्टीजला वरच्या बाजूने सपोर्ट कशाचा असतो, याला म्हणतात स्पर्मॅटिक कॉर्ड. याला काय म्हणतात बाळांनो, स्पर्मॅटिक कॉर्ड. या स्पर्मॅटिक कॉर्ड मधून या खाली डिसेंड केल्या जातात. 2 गोष्टी आम्हाला आता एकदम क्लिअर कळल्या की टेस्टीज डिसेंड कोणत्या कशातनं केल्या जातात, स्पर्मॅटिक कॉर्ड थ्रू केल्या जातात. त्यांच्या टर्मिनल पार्टवर काय असतात, टेस्टीज असतात. आणि त्या खाली 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 7व्या महिन्यामध्ये खाली 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 सरकवल्या जातात. एका कॅव्हिटी थ्रू सरकवल्या जातात, एका चॅनल थ्रू सरकवल्या जातात. आणि दॅट चॅनल ऑर कॅनॉल इज कॉल्ड ॲज इंग्वाइनल कॅनॉल. या इंग्वाइनल कॅनॉल मधून त्या खाली आणल्या जातात आणि त्या रिस्पेक्टिव्ह पाउचेस मध्ये, रिस्पेक्टिव्ह एम्प्टी ज्याला आपण नाव दिलं होतं व्हजायनल सिलोम मध्ये आणून ठेवल्या जातात. जशा या खाली आणल्या जातात त्याच्यानंतर हा जो टिश्यू आहे, फायब्रोमस्क्युलर बँड जो आहे, हा याला जाऊन चिकटतो आणि टेस्टीजची जागा फिक्स करून टाकतो, टेस्टीजला फिक्स करून टाकतो. म्हणजे वरच्या बाजूने टेस्टीजला सपोर्ट कसे कोणी केलंय, स्पर्मॅटिक कॉर्डने, आणि खालच्या बाजूने कशाने चिकटलेलं आहे, फायब्रोमस्क्युलर बँड, दॅट इज ग्युबर्नॅक्युलम.
म्हणून टेस्टिस कोणत्याही डायरेक्शनने मूव्ह करत नाही, एका ठिकाणी फिक्स होतात. इज इट क्लिअर? हे कळलं का सगळ्यांना? आता ही जी इंग्वायनल कॅनॉल आहे, या ठिकाणी मी दुसरा एक कन्सेप्ट समजून सांगतोय, नीट लक्षात घ्या. ही जी इंग्वायनल कॅनॉल आहे बाळांनो, ही इंग्वायनल कॅनॉल जसं या टेस्टिस डिसेंड केल्या जातात, खाली आणल्या जातात, त्याच वेळेनंतर यांच्यामध्ये इथं टिश्यूजचं फॉर्मेशन होतं. इथे हा जो पार्ट असतो, हा पार्ट याच्या आजूबाजूला टिश्यूज फॉर्म होतात आणि हा रस्ता बंद केला जातो. हा रस्ता कम्प्लिटली बंद केला जातो एक्सेप्ट हा जो रस्ता आहे, स्पर्मॅटिक कॉर्डचा जो भाग आहे, त्याच्यात मध्ये कनेक्शन असतील, बाकीचा हा रस्ता कम्प्लिटली पॅक केला जाईल. का पॅक केला जाईल कोण सांगतं मला? हा रस्ता पूर्ण बंद केला जातो. हा रस्ता पूर्ण बंद केला जातो म्हणजे इंग्वायनल कॅनॉल क्लोज केली जाते. आणि ही क्लोज कशाने केली जाते? कनेक्टिव्ह टिश्यू. असं करण्याचं कारण काय कोण सांगतं मला? डोकं लावून सांगा, साधं आहे एकदम, लॉजिक लावा आणि सांगा. बोला. मॅच्युरिटी स्टेज पर्यंत क्लोज करून ठेवलेले असतात. राधिकाने जे सांगितलं ते कोणाला येतंय का? तिचा आवाज आला का तुम्हाला? सांगा बरं. अंकिता, तुला कळलं का तिने काय बोलले ती? सर, ती अंकिता बोलली सुरवडे. मॅच्युरिटी स्टेज पर्यंत क्लोज केली जाते. मॅच्युरिटी स्टेज पर्यंत नाही बाळा, कायमची क्लोज केली जाते. हा जो पार्ट असतो ना, हा पार्ट कायमचा बंद एवढ्यासाठी केला जातो की इथून वरती टेस्टिस निघून जायला नको, परत अब्डॉमेन मध्ये जायला. येतंय लक्षात? साधं लॉजिक आहे की टेस्टिस एकदा खाली आल्यानंतर परत वापस जाऊ शकायला नको, म्हणून या ठिकाणी हा रस्ता बंद केला जातो त्यांच्यासाठी. आणि इट इज क्लोज विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता होतं काय, काही वेळेला ही, आता ह्याला वेळ लागतो, लगेच ताबडतोब क्लोज होते असं नाही. काही वेळेला ही अशीच्या अशी क्लोज, कम्प्लीट क्लोज होण्याच्या ऐवजी अशीच राहून जाते. आता टेस्टिसचं ओरिजिनल कुठे आहे? ओरिजिन कुठे आहे? टेस्टिस कुठे ओरिजिन झालेले आहेत? आता हे जे मी बोललो ना आता तुम्हाला व्हजायनल, आता ह्याच्या बाजूचं एक टेस्टिसचं आउटर मोस्ट कव्हरिंग जे आहे बाळांनो, हे टेस्टिसचं आउटर मोस्ट कव्हरिंग जे आहे, इट इज कॉल्ड एज ट्युनिका व्हजायनॅलिस. ट्युनिका व्हजायनॅलिस हे टेस्टिसचं आउटर मोस्ट कव्हरिंग आहे. काल जसं मी बोललो होतो, ट्युनिका व्हजायनॅलिस इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द टेस्टिस. आता ट्युनिका व्हजायनॅलिस एका बाजूला प्रेझेंट असतं, इकडच्या बाजूला प्रेझेंट असतं आणि इकडच्या बाजूला अब्सेंट असतं. हे ट्युनिका व्हजायनॅलिस आहे काय? इट इज द एक्सटेन्शन ऑफ पेरिटोनियम. पेरिटोनियम आठवतं का तुम्हाला सगळ्यांना? बोला बरं, व्हॉट इज पेरिटोनियम? Bag in which digestive system is present. डायजेस्टिव्ह सिस्टीमचे सगळे ऑर्गन्स ज्या पिशवीमध्ये भरलेले असतात, डायजेस्टिव्ह सिस्टीमचे सगळे ऑर्गन्स ज्या पिशवीमध्ये भरलेले असतात, ज्या बॅग लाईक स्ट्रक्चरने किंवा ज्या टिश्यूने कव्हर केलेले असतात, दॅट इज कॉल्ड एज आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज पेरिटोनियम. हे बॅग लाईक स्ट्रक्चर असतं, हे पेरिटोनियम आहे. या पेरिटोनियमचंच मॉडिफिकेशन काय आहे? ट्युनिका व्हजायनॅलिस. म्हणून ट्युनिका व्हजायनॅलिसचं प्रेझेंट असणं टेस्टिसच्या अवतीभोवती, इट इंडिकेट्स दॅट, दिस इज एमसीक्यू, दिस इंडिकेट्स दॅट टेस्टिस आर abdominal origin. Testes have abdominal origin. जर ट्युनिका व्हजायनॅलिस प्रेझेंट राहिलं नसतं तर आपण सांगू शकलो नसतो शुअर शॉट की टेस्टिस कुठे तयार झाल्या. तर टेस्टिसचा अब्डॉमिनल ओरिजिन आहे, हे कशावरनं कळलं? ट्युनिका व्हजायनॅलिस वरनं. आय थिंक इट इज क्लिअर. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, हे जेव्हा डिसेंड केल्या जातात तेव्हा डिसेंड करता करता कधी कधी स्मॉल इंटेस्टाईनचा बाळांनो, स्मॉल इंटेस्टाईनचा एखादा फोल्ड या ठिकाणी आत येऊन जातो. स्मॉल इंटेस्टाईन पण या ठिकाणी आत येऊन जातो. लूपच्या फॉर्म मध्ये स्मॉल इंटेस्टाईन आत घुसून जातं इथे. आणि इंग्वायनल कॅनॉल हे स्मॉल इंटेस्टाईन का आत आलं? कारण ही इंग्वायनल कॅनॉल ज्या पद्धतीने पाहिजे होती, नॉर्मली क्लोज व्हायला पाहिजे होती, ती क्लोज झाली नाही. आणि क्लोज न झाल्यामुळे, क्लोज
न झाल्यामुळे ती बाहेर आली, या ठिकाणी याच्यात एंट्री केली. त्यामुळे काही लोकांना जेव्हा खोकतात वगैरे किंवा लहान मुलं जर त्यांची इन्ग्वायनल कॅनॉल क्लोज झाली नसेल तर काही वेळेला या टेस्टिसच्या आत असा मोठा फुगा येतो खोकला वगैरे आल्यानंतर, आणि या टेस्टिसची साईज खूप वाढते. जर कधी कधी याच्यात जर फूड असेल आणि ही जर ब्लॉक झाली समजा काही कारण असतो तर प्रचंड वेदना होतात. आणि ह्या गोष्टीला हा जो फुगा येतो या फुग्याला, आता हे असं का झालं याचं कारण असं आहे की इथे इंग्वायनल कॅनॉल प्रॉपरली क्लोज झाली नाही. ह्या कंडिशनला म्हणतात इंग्वायनल हर्निया. त्याला काय म्हणतात बेटा? इंग्वायनल हर्निया. तुम्ही जर कधी ऐकलं असेल हर्नियाचं ऑपरेशन केलं तर हर्निया शब्दाचा अर्थ होतो की पेरिटोनियल कॅव्हिटी जी होती ती आता इंग्वायनल कॅनॉल आणि पेरिटोनियल कॅव्हिटी सेपरेट झाली पाहिजे. की याचा वरचा भाग इंटेस्टाईन साठी, याच्या खालचा भाग टेस्टिस साठी, मधला दरवाजा बंद. हा दरवाजा नीट बंद झाला नाही, ही कॅनॉल कम्प्लिटली क्लोज झाली नाही, त्यामुळे जो त्रास होतो त्या त्रासाला इंग्वायनल हर्निया असं म्हणतात. दॅट प्रॉब्लेम इज कॉल्ड एज इंग्वायनल हर्निया. मग याला सर्जिकल करेक्शन करावं लागतं. याच्यात जर आणि इट इज इमर्जन्सी, वन ऑफ द इमर्जन्सी ऑपरेशन. याला बाहेर काढलं जातं आणि ही कॅनॉल जी असते ही आर्टिफिशियली क्लोज केली जाते. सर्जरी करून याला क्लोज करतात. दिस इज इंग्वायनल हर्निया. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट कळली की टेस्टिस डिसेंड कशा होतात, त्यांना डायरेक्ट कोण करतं आणि त्या खाली कशात येतात आणि त्याच्यानंतर काय केलं जातं. क्लिअर झालं सगळ्यांना ही गोष्ट? कम ऑन. येस सर. गुड. आता ही जे टेस्टिस आहेत त्या खाली कशा आल्या ते तुम्हाला कळलं. इंग्वायनल हर्निया काय प्रकार असतो ते तुम्हाला कळलं. आता या टेस्टिसचा जर तुम्ही टीएस घेतला बाळांना, ट्रान्सवर्स सेक्शन, टेस्टिसला जर तुम्ही कट केलं तर टेस्टिसच्या बाहेरचा लेअर सगळ्यात बाहेरचा असेल. टेस्टिस आर कव्हर्ड विथ. आउटर मोस्ट काय असेल? आउटर मोस्ट ट्युनिका वजायनॅलिस. आउटर मोस्ट. त्याच्यानंतर असेल मिडल जी असेल इट इज कॉल्ड एज ट्युनिका अल्बुजिनिया. आणि इनर मोस्ट जो असेल, इनर मोस्ट विच इज व्हेरी क्लोज टू द टेस्टिस, इनर मोस्ट, इट इज कॉल्ड एज ट्युनिका वॅस्क्युलोसा. आता ही जी टेस्टिस आहे बाळांना, समजा मी टेस्टिसचा टीएस घेतला, ट्रान्सवर्स सेक्शन घेतला, तर टेस्टिसचा ट्रान्सवर्स सेक्शन घेतल्यानंतर सपोज दिस इज द ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द टेस्टिस. आता टेस्टिसचा सगळ्यात बाहेरचा लेअर आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतला जो लेअर असेल तो आतला लेअर आतपर्यंत गेलेला असेल बाळांना. आता टेस्टिसचा आतला पार्ट मी दाखवतोय. हा टेस्टिसचा पार्ट जो आहे, हा जो लेअर आहे ट्युनिका अल्बुजिनिया. ट्युनिका अल्बुजिनिया हा मिडल लेअर आहे, हा मधून आतपर्यंत शिरलेला असतो अशा पद्धतीने. हा असा आतपर्यंत शिरलेला. ड्रॉ करून घ्या माझ्या बरोबर. या अशा पद्धतीने इथे ड्रॉ करू शकता तुम्ही दिस पार्ट. आता हा ट्युनिका अल्बुजिनिया जो आहे, दिस इज ट्युनिका वजायनॅलिस. त्याच्या आत जो असेल त्याचं नाव काय आहे बोला? दॅट इज ट्युनिका अल्बुजिनिया. ट्युनिका अल्बुजिनिया आतपर्यंत शिरून कंपार्टमेंट बनवतो. काय बनवतो बाळांनो? कंपार्टमेंट बनवतो. आणि चारी बाजूने, आता टेस्टिस अशी असते त्यामुळे सगळ्या बाजूने येणे कंपार्टमेंट बनवलेले. आणि हे जे कंपार्टमेंट आहे दिस इज हॉल.
ट्युनिका अल्बुजिनिया. हे जे कंपार्टमेंट बनवलेत यांना आपण म्हणतो टेस्टिक्युलर लोब्युल्स. यांना काय म्हणतो बाळांनो? हे सगळे काय आहेत? इकडच्या बाजूला दाखवू का? एक मिनिट, तुम्हाला इकडे लिहायला जागा नाहीये, इकडून दाखवतो. दीज आर ऑल टेस्टिक्युलर लोब्युल्स. यांना काय म्हणतात? या कंपार्टमेंटचं नाव लिहून घ्या, टेस्टिक्युलर लोब्युल्स. लोब 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 लोब, छोटे छोटे, छोट्या लोबला आपण लोब्युल म्हणतो. म्हणून हे सगळे काय असतील बाळांनो? लोब्युल्स असतील. दीज आर ऑल टेस्टिक्युलर लोब्युल्स. या टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये एक अतिशय फंक्शनल असं स्ट्रक्चर असतं. या टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये एक अतिशय फंक्शनल असं स्ट्रक्चर असतं आणि कधी कधी दोन किंवा कधी कधी त्याचे दोघांपेक्षा जास्त भाग असतात आणि अशा पद्धतीने हा मधला पोर्शन याचा असतो. बाकीच्या भागामध्ये टिश्यू भरलेला असतो. जसं मी काढतोय, काढून घ्या. दीज आर कॉल्ड ॲज सेमिनिफेरस ट्युब्युल्स. त्याच्या आत काय भरलेलं असेल? प्रत्येक टेस्टिक्युलर ग्लोब्युल मध्ये कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3 किंवा 4, रेअरली 4, पण या पद्धतीने हे जे मध्ये मी काढतोय दीज आर ऑल सेमिनिफेरस ट्युब्युल. यांचं नाव लिहून देतो मी, कन्फ्यूज होऊ नका. मध्ये काय असेल ते समजून घ्या. म्हणजे टेस्टिक्युलर कंपार्टमेंट मध्ये किंवा टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये आत काय असतील? तर सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतील. एकेका कंपार्टमेंट मध्ये कमीत कमी 2 असतील किंवा 3 असतील. 2 to 3 seminiferous tubules are present in each lobule. बुक टू बुक व्हॅरी करतं, पण आपल्या एनसीईआरटी ने स्पष्ट म्हटलेलं आहे की देर आर 250 लोब्युल्स, टेस्टिक्युलर लोब्युल्स are present in each testis. एका टेस्टिस मध्ये किती लोब्युल्स प्रेझेंट असतील? 250. म्हणजे रफली तुम्ही म्हणू शकता 200 to 300. किती लोब्युल्स असतील बाळांनो? 200 to 300 लोब्युल्स एकेका लोब्युल्स मध्ये 2 ते 3 असतील आणि एकेका टेस्टिस मध्ये 200 ते 300च्या दरम्यान लोब्युल्स प्रेझेंट असतील. आता एक गोष्ट पुन्हा सांगतो, पुन्हा एकदा क्लिअर करून घ्या. मी जे सांगतोय ते नीट लक्षात घ्या. टेस्टिसचा टीएस घेतला, टेस्टिसचा आउटर मोस्ट कव्हरिंगचं नाव लिहिलं ट्युनिका व्हजायनालिस. त्याच्या खालचा जो लेअर आहे दॅट इज ट्युनिका अल्बुजिनिया, जो आजपर्यंत शिरून काय बनवतोय? टेस्टिक्युलर कंपार्टमेंट बनवतोय. त्या कंपार्टमेंट्सला आपण काय म्हणतो? म्हणजे भाग बनवतोय. त्यांच्यामधले त्या टेस्टिसला निरनिराळ्या भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. तो जो भाग बनवतोय त्या भागांना काय नाव दिलं आपण? टेस्टिक्युलर लोब्युल्स. हे जे लोब्युल्स आहेत त्या each lobule has 2 to 3 seminiferous tubules. काय म्हणतात? हे जे आत ट्युब्युल दिसतात, लोब्युलच्या आत काय? ट्युब्युल्स आहेत. हे जे ट्युब्युल्स आहेत एकेका कंपार्टमेंट मध्ये कमीत कमी 2 किंवा 3 लोब्युल्स असेल. 1 ते 3 असं आपण रफली म्हणतो. तर 1 ते 3 कमीत कमी 1 तरी असेल आणि एवढे लोब्युल्स असतील. तर रफली जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एका टेस्टिस मध्ये किती सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतील मॅक्सिमम? तर जवळजवळ 750, कारण 250 गुणिले 3, 750 सेमिनिफेरस ट्युब्युल्स असू शकतात मॅक्सिमम. दिस इज द मॅक्सिमम. म्हणजे एका टेस्टिस मध्ये तुम्हाला विचारलं की किती सेमिनिफेरस ट्युब्युल असतील, तर रफली द नंबर गोज अराउंड 750. आता या लोब्युल्स मध्ये जे ट्युब्युल्स आहेत, या लोब्युल्स मध्ये जे ट्युब्युल्स आहेत हे कम्प्लिटली आतल्या बाजूला, यांच्या आजूबाजूला नॉर्मल टिश्यू असेल आणि ह्यांनी बरेचसे असे यांचं खूप कॉन्व्होल्युटेड पार्ट असतो. बेटा मी सरळ दाखवलेलं आहे, पण तुम्ही याच्यात खूप सारे फोल्ड्स पण दाखवू शकता. मी आता दाखवतो तुम्हाला. खूप सारे फोल्ड होऊन असं तयार झालेलं असतं. असं पूर्ण अंदाज लावू शकता तुम्ही की खूप फोल्डेड पार्ट असतो. याचं कारण सांगतो की
सेमिनिफेरस ट्युब्यूलची लेंथ, एका सिंगल सेमिनिफेरस ट्युब्यूलची लेंथ 70 सेंटीमीटर्स असते. किती असते बेटा? 70 सेंटीमीटरचं एक ट्युब्यूल असते. एक सेमिनिफेरस ट्युब्यूलची लांबी किती असते? 70 सेंटीमीटर. म्हणजे किती क्वाइल्ड स्ट्रक्चर असेल तुम्ही अंदाज लावू शकता. मी तुम्हाला समजावं म्हणून मी या पद्धतीने फारसं कॉइलिंग न करता मी दाखवतोय. आपण खूप एनलार्ज्ड व्ह्यू दाखवतो. आता हा सगळा जो पार्ट असतो इथे स्ट्रेट केला जातो, इथे सरळ केला जातो इथे, आणि यांच्या आत स्पर्मचं प्रोडक्शन केलं जातं. म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्यूल काय प्रकार आहे? तर सेमिनिफेरस ट्युब्यूल इज दॅट प्लेस वेअर ऍक्च्युअल स्पर्म प्रोडक्शन टेक्स प्लेस. सेमिनिफेरस ट्युब्यूल म्हणजे तुम्हाला विचारलं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं फंक्शनल युनिट काय, तर दॅट इज सेमिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूल असेल तरच स्पर्मचं प्रोडक्शन होईल, अदरवाईज होणार नाही. ही गोष्ट क्लिअर झाली का? येस. बोलत राहा. येस सर. येस. येस सर. आता इथून हा जो पार्ट सरळ सरळ पुढे जात असतो, हा जो पार्ट सरळ सरळ पुढे जातो इथून, बघा हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट इथे सरळ सरळ जाईल पुढे, हा जो पार्ट आहे, हा पार्ट इथे सरळ होतो बघा. प्रत्येकाचा पार्ट इथे सरळ होऊन जाईल. हा जो सरळ झालेला पार्ट आहे याला नाव लिहून घ्या, याला म्हणतात ट्युब्युलाय रेक्टाय. त्यांना काय म्हणतात बाळांनो? ट्युब्युलाय रेक्टाय. आता हे सगळे जर एका ठिकाणी जमा झाले, हे सगळे जर पूर्ण एका ठिकाणी जमा झाले, तर मी इथे जॉईनिंग करून देतो बघा. हे जर सगळे कंप्लीट एका ठिकाणी जॉईन झाले तर इथे स्ट्रक्चर कसं तयार होईल बघा. असं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार होईल की नाही? असं तुम्हीच सांगा मला. जाळीसारखं स्ट्रक्चर तयार होईल की नाही? बघा, सगळेच्या सगळे इथून जमा झाले, इथे सगळं जमा झालं. अंदाज लावा की इथे जाळीसारखं स्ट्रक्चर तयार होईल की नाही? बोला. हे सगळेच्या सगळे ट्युब्यूल्स एका ठिकाणी जमा झाले तर लुक लाईक अ नेटवर्क. हे नेटवर्क सारखं दिसायला लागतं. सगळेच्या सगळे एका ठिकाणी जमा झाले तर यांचा आपसात इतके जमा होऊन जातील की तुम्ही अंदाज लावू शकता की हे सगळेच्या सगळे एका ठिकाणी जमा झाले तर एक जाळीसारखं स्ट्रक्चर तयार होईल. मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला. आणि दिस इज कॉल्ड ॲज रेटेटेस्टिस. याला काय म्हणतात बाळांनो? रेटेटेस्टिस. दिस इज कॉल्ड ॲज, याला काय नाव दिलं? ट्युब्युलाय रेक्टाय. याला काय नाव दिलं मी? ह्या जाळीसारखं आहे. हे विसरून गेले तरी चालेल, कारण इट हॅज नॉट बीन मेन्शन्ड इन अवर टेक्स्टबुक. त्यामुळे हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे याच्यातनं ते बाहेर पडतील ते काय फॉर्म करतील? रेटिटेस्टिस. आता ह्या रेटिटेस्टिस तयार झाल्यानंतर आता हा जो पार्ट आहे बाळांनो लक्षात घ्या, ह्या पार्ट मधनं हे पुन्हा सेपरेट होतात आणि असे स्ट्रक्चर्स तयार करतात. अशा पद्धतीने ट्युब्युलर स्ट्रक्चर तयार करतात. नाव दिस ट्युब्युलर स्ट्रक्चर आता एक मिनिट, यांनी एकदम शॉर्ट मारलेला आहे बरं का प्रकार. टेस्टिक्युलर लोब्युल्स, सेमिनिफेरस मेल, जर्म सेल्स, इंटरस्टिशियल लेडी, रेटिटेस्टिस. काहीतरी मला असं गडबड झाल्यासारखी वाटते. एक मिनिट, मी सगळं आलं लक्षात. आता हा जो पार्ट आहे बाळांनो, हा रेटिटेस्टिस नंतर ह्या सगळ्याच्या सगळ्या ट्यूब्स एकत्र येतात. त्या सगळ्या ट्यूब्स इथे एकत्र येतात आणि यांच्यातनं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे हा जो पार्ट, आता इथे बघा, इथे स्पर्मचं प्रोडक्शन झालं. त्यांना ट्युब्युलर रेक्टाय मधून कशात आणलं गेलं? रेटिटेस्टिस मध्ये. रेटिटेस्टिस मध्ये आणलं गेलं. रेटिटेस्टिस मधून त्यांना पुढे वाहून आणलं गेलं. कशामध्ये? आता इथे सगळी मॅच्युरेशनची प्रोसेस चालेल, आपण पुढे गेल्यावर शिकणार आहोत. हा जो पार्ट आहे, हा पार्ट, याला नाव लिहून घ्या, याला म्हणतात व्हासा
ह्या ज्या सगळ्या ट्यूब्स आहेत यांचं नाव आहे वासा इफरन्सिया. एक असेल तर वासा इफरन्स म्हणू. या सगळ्यांना एकत्रित काय नाव देतोय आपण? वासा इफरन्सिया. या वासा इफरन्सिया इंडिव्हिज्युअली ओपन होतील या मोठ्या कॉइल्ड स्ट्रक्चर मध्ये. या सगळ्या इंडिव्हिज्युअली ओपन होतील एका स्ट्रक्चर मध्ये. अँड दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज, आता नीट लक्षात घ्या, दिस स्ट्रक्चर विल बी कॉल्ड ॲज वास डिफरन्स, सॉरी एपिडिडायमिस. त्याला काय म्हणणार आपण? एपिडिडायमिस. आता मी इथं पुसतोय की तुमच्या लक्षात आलेलं म्हणून आता पुसायला हरकत नाही. हा जो पार्ट आहे या पार्टचा खूप जबरदस्त कॉइलिंग होतं इथं. मी परत नाव देऊन टाकली, काळजी करू नका. हा जो पार्ट आहे हा जो पार्ट आहे बघा, जबरदस्त कॉइलिंग होतं बाळांना याचं. आणि ह्या कॉइल्ड पोर्शनला आपण नाव देतो एपिडिडायमिस. त्याला म्हणतात, पूर्ण कॉइल्ड पार्ट जसं याला आपण नाव देतो एपिडिडायमिस. हा जो पार्ट आहे याला नाव देतो वासा, बोला, वासा इफरन्सिया. इफरन्सिया. हा जो जाळीदार भाग आहे याला आपण नाव देतो रेटेटेस्टिस. हे एवढं कळलं का सांगा मला? हो. हे बघा, हो सर. सगळ्यात बाहेर काय? युनिका व्हर्जनालिस. त्याच्या आतला लेअर कोणता आहे? युनिका अल्बुजिनिया. युनिका अल्बुजिनियाने काय बनवलेले आहेत? कंपार्टमेंट. त्या कंपार्टमेंट, गायत्री कोणाचा ऑडिओ चालू आहे? यांनी काय बनवलेत? कंपार्टमेंट. या कंपार्टमेंटला काय नाव दिलं? टेस्टिक्युलर लोब्युल. प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये काय आहे? सेमिनिफेरस ट्यूब्यूल. हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल एकत्रित येऊन एक जाळीदार स्ट्रक्चर तयार करतात. त्या स्ट्रक्चरचं नाव काय आहे? रेटेटेस्टिस. या रेटेटेस्टिस मधून जे बाहेर स्ट्रक्चर बाहेर पडतात आणि जे या कॉइल्ड, मोस्ट कॉइल्ड स्ट्रक्चर मध्ये जे एंट्री करतात, या स्ट्रक्चर्सला नाव देतो आपण वासा इफरन्सिया. वासा इफरन्सिया आर जॉईंड विथ एपिडिडायमिस. आणि या एपिडिडायमिस मधून स्पर्म्सचं इथे मॅच्युरेशन केलं जातं आणि नंतर पूर्ण मॅच्युअर झालेले स्पर्म्स इथून बाहेर टाकले जातात. दिस इज कॉल्ड ॲज वास डिफरन्स. हा रूट कळला का? हा रूट कळला का? का जड झालंय? आता ही डायग्राम काढून घ्या. हा रूट मी इथे बाजूला लिहून देतो तुम्हाला. आणि हा रूट तयार करून व्यवस्थित उद्या एकदम फास्ट सगळ्यांना व्यवस्थित माहिती झालं पाहिजे. प्रत्येकाला हा पार्ट रिवाइज करायचा, लेक्चर पॉज करून हळूहळू बघितलं तर तुम्हाला. येस, बोला मॅडम. सर ते का उद्या म्हणता? टेस्ट आहे. राईट. मी इथं फ्लो चार्ट लिहितो, नीट लक्षात घ्या. सगळ्यात आधी सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूल मधून कुठे येईल? ट्यूब्युलाय रेक्टाय. लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. याच्यानंतर येईल रेटेटेस्टिस. स्पर्म्सचं ट्रॅव्हलिंग कसं होईल ते सांगतो. रेटेटेस्टिस नंतर येईल वासा इफरन्सिया. वासा इफरन्सिया मधून येईल एपिडिडायमिस. एपिडिडायमिसचे 3 पार्ट असतात, कॅपुट, कॉर्पस आणि कॉडा. हे मी उद्या शिकवणार आहे. कॅपुट, कॉर्पस, कॉडा. आणि याच्यानंतर ट्रॅव्हल होऊन येईल वास डिफरन्स मध्ये. आणि याच्यानंतर वास डिफरन्स तुम्हाला माहिती आहे, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा.
हा पूर्ण रूट राहील. दिस इज द सेमिनिफेरस मध्ये फॉर्म होतील आणि वास डिफरन्स पर्यंत कशा पद्धतीने आणल्या जातात तो फ्लो चार्ट लिहून घ्या. आणि आपण या ठिकाणी थांबतोय. उद्या टेस्टला सगळ्या मुलांनी हजर राहा. आपला हा जो आहे गीतक आहे का? गेला? येस. हा, तर तू मला फोन कर. मी आता हे लेक्चर क्लोज केलं की लगेच मला फोन कर, मग आपण बोलू दोघं जण. तुझा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर कर. चालेल? येस. बोला. ट्युनिका फक्त नाव आहे का असं काही? कशाचं? सर ते ट्युनिका तुझा क्वेश्चन नाही कळला का? ट्युनिका अल्बुजिनी आहे ना बेटा. ट्युनिका वजायनालिस, ट्युनिका. हा सर तसं नाही, म्हणजे नाव का बरे, जसं ते बघा ड्युरा मॅटरचं होतं तर तिथे असं. हा, तर मग इथे पण असं काही आहे ट्युनिकाचं का? ओरिजिन का तुला फक्त पाहिजे? नाव आहे? उद्या सांगतो. आता ना लेक्चरची वेळ झाली, उद्या सांगतो. ओके. चालेल? हो. परवा सांगेल. उद्या नाही, हो उद्याचं सर, टेस्ट चालेल. उद्या सगळ्यांनी हजर राहा, अभ्यास करा.